दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दशरथदादा पाटील चषक 2024चे भव्य उद्घाटन. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकारण इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये आनंदमय वावर असणारे लोकनेते दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये जय भारत स्पोर्ट्स क्लबचे मैदान येथे भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय भारत स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. काल या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकनेते दशरथ पाटील यांच्यासह भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, माजी नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, युवा नेते राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, अपोलो जिमचे संचालक कमलाकर पाटील, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज पाटील, डॉक्टर किरण मनेरा, ॲडव्होकेट धनंजय सिंग व इतर मान्यवर, नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. आणि शाळांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात परिचय करून देताना उमेश पाटील, दशरथदादा पाटील, संजयजी वाघोले, नवीन किरण सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना संजयजी वाघोले साहेब यांचा सन्मान, नगरसेवक उमेश चिन्ह देऊन संजयजींचा सन्मान. स्वतः एक उत्कृष्ट असं खेळाडू म्हणून प्रसंगी व्यासपीठावर विशेष उपस्थिती धनंजय सिंग. राहून कार्यक्रम बघण्यापेक्षा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कृपया आपण बसायचं आहे. बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इतक्या सुंदर पद्धतीने नियोजन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन. आज आमच्या सर्वांचे लाडके नेते दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, कारण वाढदिवस त्यांचा 1 तारखेला आहे, परंतु त्यांच्या निमित्तानं दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन होतं. क्रिकेटच्या स्पर्धेचा खास करून असते, परंतु काहीतरी वेगळं व्हावं आणि म्हणून आज सन्मान्य संजय वाघोले साहेब, आम्ही सर्वजण या निमित्तानं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आलो. दादा हे नेहमीच मातीशी जुडलेले आहेत आणि म्हणून आज त्यांचा मातीशी जुडलेला कबड्डी हा सुंदर असा स्पर्धेचं आयोजन महिला आणि पुरुष दोन्ही गटातील आहे. मला विश्वास आहे की दादांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक मैदानं मारलेली आहेत, परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून खेळाच्या मैदानामध्ये हे मैदान कोण मारते बघूया आपण. एक गोष्ट नक्की आहे की मी माझ्या जीवनामध्ये जी संस्था उभ्या केल्या, त्या संस्थेतून जे कार्यकर्ते घडले, त्या कार्यकर्त्यांच्या समूहामुळे आज या ठिकाणी आम्ही ह्या कबड्डी स्पर्धा घेत आहोत. माझं कुटुंब आणि माझ्या सर्व संघटना निश्चितपणे ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपण नेहमी जे कार्य करतो त्याचं उतराई कुठेतरी होणं आवश्यक असतं आणि म्हणून सर्व माझ्या जेवढ्या संघटना आहे त्या सर्व संघटनांचे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन आज या ठिकाणी कबड्डी असं स्पर्धा भरवण्यासंबंधीचा प्रयत्न केला आहे. मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. 1 मार्चला दादांचा वाढदिवस आहे. खरं दादांचा वाढदिवस आमच्या असंख्य कार्यकर्ते असतात, त्याची वाट बघत असतात. ही स्पर्धा जी आयोजित केली आहे, दादांनी जे वटवृक्ष लावलेलं आहे, जय भारत सानुकूल वाचना असेल, पदपेढ्या अनेक संस्था, व्यायामशाळा आहे आणि एक आनंद आहे की प्रत्येक वर्षी 7 पर्यंत आमच्याकडे टुर्नामेंट असते, क्रिकेट स्पर्धा आयोजित केली, रात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी वेगळं पण काहीतरी करावं आणि दादांनी सांगितलं की यावर्षी कबड्डी स्पर्धा करा आणि या ठिकाणी जिल्हा कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 28, 29, 1 अशी चालणार आहे. यामध्ये 70 संघांनी भाग घेतलेला आहे. प्रथम पारितोषिक हे 21,000 आहे, दुसरं हे 14,000 आणि तिसरं 7,000 आहे. आनंद याचाच होतं, आपण मातीचा खेळ आहे, त्या मातीच्या खेळातून आपल्या मुलांना या भागातील जी मुलं जी आहेत, तर आमची जय भारत स्पोर्ट क्लब ही नावाजलेली कबड्डी संस्था, त्यातून अनेक आमचे कबड्डी घडवले. मला एक आनंद आहे की आमचे कमलाकर सिकंदर किल्ल्यात मी स्वतः 1982ला राज्य आणि महाराष्ट्र खेळलो, त्यामुळे आनंद आहे. या म्हणजे स्पर्धा आणि अशाच कार्यक्रमाची इच्छा होती आणि या स्पर्धा आयोजकांना मी आमच्या जय भारत स्पोर्ट क्लबचे आभारी आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुस्लिम पर्सनल लॉ अर्थात शरीयत कायद्यानुसार होणारे निकाह रद्दबातल करून ते विशेष मॅरेज ॲक्टमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्याची सुरुवात आसाममधून करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार निदर्शने करण्यात आली. आतापर्यंत देशभर शरीयत कायद्यानुसार मुस्लिम धर्मियांचे विवाह अर्थातच निकाह पार पडले जात होते. विवाह न टिकल्यास घटस्फोटही तलाक पद्धतीने केले जात होते. हे तलाक करताना समाजातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये तलाक झालेल्या महिलेला मेहर म्हणजेच नुकसान भरपाई देण्यात येत असते. त्यातून त्या महिलेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असते. मात्र विशेष विवाह कायद्यातून मुस्लिम महिलांवरील अन्याय वाढणार असल्याचा आरोप करीत मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जोरदार निदर्शने केली. या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितलं की मुस्लिम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवरती अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरीही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बालविवाहाची मर्यादा या देशात आतापर्यंत 3 वेळा वाढवण्यात आली आहे. तसेच बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे असताना विशेष विवाह कायदा राबवून शर्यतीवरती गदा आणण्याची गरज काय? या नवीन कायद्याने मुस्लिम महिलांना मिळणारा मेहर तर बंद होणारच आहे. शिवाय निकाह करणारे काझी देखील बेरोजगार होणार आहेत. या कायद्यातील पळवाटा शोधून मुस्लिम महिलांचे आर्थिक शोषण होणार असल्याचे विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही सगळेजण इकडे उपस्थित झालेले आहे कारण की आपल्याला बघायला भेटतं की आसाममध्ये जे निकाह आणि तलाकचं लॉ होता ते रद्द केलं गेलं आहे आणि असं बोललं गेलं आहे की चाइल्ड मॅरेजसाठी केलेलं आहे की चाइल्ड मॅरेज नाही व्हायचं म्हणून केलेलं आहे. पण त्या ॲक्टमध्ये असं आहे की स्पेशल मॅरेज ॲक्टने तुम्हाला आता लग्न करावं लागेल. जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांना पण आता स्पेशल मॅरेज ॲक्टने करावं लागेल. मग आपल्याला काझीकडे नाही जायचं. मेहरचा जे मेहर आहे एक रक्कम लग्नाच्या वेळी लोक ठरवतात, त्या मुलींचा रक्कम आहे. लगेच पण काही लोक देत आहे आणि जेव्हा तुमचा डिवॉर्स झाला त्याच्यानंतर काही लोक देत आहे. तर तो फक्त मुलींची रक्कम असतात. ती मुलीला द्यायला ते फक्त म्हणजे मुलीसाठी ते रक्कम असतात. फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी दिलं जात आहे. तर आता जे काझी लोक आहे जे लग्नाची प्रक्रिया करून देत आहे त्यांना तर अनएम्प्लॉयमेंट होईल आता, कारण की लोक तिथे जाणार नाही तर त्यांची पण बेरोजगारी होणार आहे त्या काझी लोकांना. आणि मेहरची जी रक्कम आहे ते पण आता महिलांना भेटणार नाही आहे, कारण की निकाह नाही होणार आहे तर मेहरची रक्कम कुठून भेटणार आहे तुम्हाला, बरोबर ना. आणि जे
आता या लोकांनी सांगितलं आहे की चाइल्ड मॅरेजसाठी आहे, प्रोहिबिशन करण्यासाठी. पण आपल्या देशात तर किती चाइल्ड मॅरेजचे लॉज आहे ऑलरेडी. तर कशाला असं आता ड्रामा करायचं आहे ना. ऑलरेडी 1929 जे ॲक्ट होता चाइल्ड मॅरेजचा, त्या ॲक्टमध्ये 14 मुलींची वय होती आणि 18 मुलांची वय होती. त्याच्यानंतर अमेंडमेंट झाला. इंडिपेंडन्सच्या नंतर त्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाला. मुलींची वय 15 केली, मुलाची वय 18 ठरवली. त्याच्यानंतर परत 1978मध्ये परत अमेंडमेंट झाला. मुलींची वय 18 केली, मुलांची वय 21 केली. तर एवढे आपल्या देशात लॉज आहे चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशनसाठी. तर अजून का आपल्याला ड्रामे करायचे आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन अंतर्गत मेट्रोच्या प्रकल्पांचा पुनर्विचार. आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या समस्यांना फोडली वाचा. सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्याचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने 3 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकले नाही. हे सीमांकन होणं गरजेचं आहे. सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली आहे. शिवाय MMRDAचे रिजनचे महायुतीचे सरकार भाग्यविधाते आहेत. याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदनही त्यांनी केले. ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले SRA प्रकल्प क्लस्टरमुक्त करण्यासंबंधी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र SRA प्रकल्पाबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात. विस्थापित रहिवाशांना विकासकांकडून भाडं मिळत नाही. विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो, त्यामुळे रहिवासी घरे रखडतात. जो प्रकल्प 2 वर्षात पूर्ण व्हायचा त्याला 10 वर्ष लागतात. त्यामुळे SRA प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे. तसेच SRA अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूने काम करायला हवे, विकासकांच्या बाजूने काम करू नये अशी रचना करण्याची गरज असल्याचं मत यावेळी केळकर यांनी व्यक्त केलं आहे. कोपरी पूल असो, रेल्वे स्थानकांना निधीचा पुरवठा असो, ड्रेनेजच्या संबंधामधले असो, एका दृष्टीने 2014ला माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी ही विकासाची योजना जी आहे ती मुंबई आणि MMR रिजनमध्ये सुरू झाली. खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाचे आधीची अनेक सरकारं आली, काँग्रेसची सरकारं आली, परंतु या सगळ्या भागाचं जर भाग्यविधाते म्हणायचं असेल तर महायुती सरकारला म्हणता येईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोळीवाडे गावठाण यांच्या संबंधामध्ये देखील म्हटलंय काही गोष्टी करण्याची देखील गरज आहे, ते देखील मी या ठिकाणी नमूद करेन. कोळीवाडे आणि गावठाणाचं सीमांकन करण्याचं 3 वर्षापूर्वी जाहीर झालेलं आहे, परंतु प्रत्यक्ष आमच्या ठाण्यामध्ये प्रत्यक्ष सीमांकनच्या एक बैठकीनंतर पुढे काही सरकलेलंच नाही. या निमित्ताने मी मागणी करतो की हे सीमांकन होणं गरजेचं आहे, कारण हे कोळीवाडे आणि गावठाण जे भाग आहे यांचा विकास जो आहे तो यांचं सीमांकन झाल्याशिवाय होणार नाही आणि त्याच्यामुळे याचं सीमांकन सुरू करण्याचे शासनाने निर्देश द्यावे. अध्यक्ष महोदय, SRA मुक्त क्लस्टरमधनं SRA काही मुक्त केले. आत्ताच 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मी स्वतः पाठपुरावा करत होतो की जे SRA त्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये आहेत, परंतु त्यांना 44 आराखड्यामध्ये ठाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास ठप्प होता. तिथले झोपडपट्टीवासीय खूपच चिंतेमध्ये होते की हे कधी आराखडे सुरू होणार, परंतु जे प्रक्रियेमधले क्लस्टर आहेत, क्लस्टरमधले SRA आहेत ते मुक्त केल्यामुळे हजारो झोपडपट्टीवासियांना यामुळे फायदा झाला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत
मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. खेड्यापाड्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवरती प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जिल्ह्यात प्रीमियर मैदान, कल्याण, शिळफाटा मार्ग, कोळे कल्याण येथे 3 मार्च रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमासाठी पूर्वनियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल शिंदे हे दृश्य प्रणालीद्वारे, तर मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक विकास आवटी, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त श्री स्वामी, उपायुक्त पंकज शहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आणि विविध समित्यांचे नोडल अधिकारी व इतर संबंधित अधिकारी समिती सभागृहामध्ये उपस्थित होते. नमस्कार, मी मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे. शासन सर्वसामान्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न करीत असते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खरं तर अगदी तळागाळातल्या सर्वसामान्य गरजू माणसाला देखील शासकीय योजनाचा लाभ मिळायला हवा यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाचं आयोजन झालं आणि आता रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी प्रीमियर मैदान, कल्याण, शिळफाटा रोड, कोळे कल्याण या ठिकाणी शासन आपल्या योजना घेऊन आपल्यापर्यंत पोहोचतंय.